आणि ते घेवपाक लागून आज मुद्दम आमचे केंद्रातले नॅशनल जनरल सेक्रेटरी भारतीय जनता पार्टीचे आणि ह्या मोहिमेचे देशाचे आमचे इन्चार्ज कन्व्हेनर विनोद तावडे जे आयिल्ले आणि आमचे प्रभारी आशिष सूजी हे आयिल्ले आणि त्यामुळे आज आमचे स्टेटीचे वर्कशॉप हे मिनेजीस ब्रागांजा हॉला भितर जालें आणि त्या वर्कशॉपाक स्टेटचे सगळे पदाधिकारी, पार्टीचे कोर टीव्हीचे सगळे मेंबर, आमदार, पार्टीच्या मोर्चांचे अध्यक्ष आणि त्या मतदारसंघातले आमचे डिस्ट्रिक्टचे दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, आमच्या सेलांचे अध्यक्ष हे सगळे उपस्थित आशिल्ले. बहुतेक सगळे आमदार, कारण एक 3-5 आमदार हे आउट ऑफ स्टेशन आसात, म्हणून आजारी आसा म्हणून पावना. बाकी सगळेच जण आज उपस्थित आशिल्ले आणि एकूण जी मेंबरशीप ड्रायव्ह 2024 ही जी 1 तारीख पासून सुरू जातली आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या स्तराचेर वर्कशॉपाक घेवप चालू आसा. 17 ऑगस्टाक ह्या मेंबरशिपीचे नॅशनल वर्कशॉप हे दिल्ली आशिल्लें आणि ते वर्कशॉप अटेंड करपाक लागून हांव, आमचे नरेंद्र सावयकर, दामू नायक, सर्वानंद भगत, जी गोंयची आमी टीम केल्या त्याच्या भितर सर्वानंद भगत, सिद्धार्थ कुंकळकर, समीर मांद्रेकर आणि आमचे दीपक नायक असे आसात. हे सगळे जाण आमी ते वर्कशॉप अटेंड करपाक लागून दिल्ली हांगासर गेल्ले आणि आज आमी आमच्या स्टेटीचें वर्कशॉप घेतलें. फाल्यां आमी दोनूय जिल्ह्याची जी वर्कशॉपां आसात, एक उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशी दोन्ही करपाची आसात आणि ताका लागून आमी उत्तर गोंयची जी समिती आसा ती आमी केल्या. त्याचे उत्तर गोंयचे प्रेमेंद्र शेट आमदार आसात, आरती बांदोडकर महिला मोर्चाची अध्यक्षा, सुभाष मळीक आणि दयानंद कारबोडकर ही टीम उत्तर गोवा म्हणून आमी केल्ली आसा. आणि दक्षिण गोंया भितर कृष्णा साळकर वास्कोचे आमचे आमदार, सुवर्णा तेंडुलकर, सुरेश केपेकर आणि शर्मत पै रायतुरकर असे 4 जाणांची ही दक्षिणेची टीम आसा. आणि त्यामुळे फाल्यांचे जे वर्कशॉप आसा हे मडगांव, दक्षिण गोंयचे वर्कशॉप हे मडगांव हांगासर जातले आणि त्या वर्कशॉपाक आमचे नरेंद्र सावयकर, दामू नायक, सर्वानंद भगत आणि आमचे प्रभारी आशिष सूजी हे त्या वर्कशॉपाक आसतले आणि ते वर्कशॉप मडगांव आमच्या कार्यालयात जातले. उत्तरेचे जे वर्कशॉप आसा हे आमचे म्हापशेच्या कार्यालयात जातले आणि त्या वर्कशॉपाक हांव आसतलो आणि आमचे त्या उत्तर गोवा जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी, त्या भितरले सगळे नगराध्यक्ष, सरपंच अशा पद्दतीचे वर्कशॉप हे जातले. आणि ह्या वर्कशॉपा भितर आमी सादारण कशा पद्दतीन मेंबरशीप करप, कारण ही वेगवेगळे 2-3 वेगवेगळे प्रकारचे आसात. नमो ॲप आसत, मिस कॉल मारून आसत, असे वेगवेगळे जे आसात ह्या हाच्या भितर QR कोड आसत, ह्या माध्यमांतल्यान आमकां मेंबरशीप करपाची आसा. त्याची डिटेलिंग आमी सगळे जाण तातूंत सांगतात. आणि एकूण त्याच्या नंतर 27, 28 आणि 29 असे 3 दीस गोंय भरलेचे 40 मतदारसंघ जे आसात ह्या 40 मतदारसंघा भितर आमचे वर्कशॉप जातले आणि त्या वर्कशॉपाक आमचे थंयचो स्थानीक आमदार, मंत्री आसा तो आणि एखादो प्रमुख कार्यकर्तो त्या वर्कशॉपाक वयतलो आणि त्या वर्कशॉपांतल्यान आमचे मंडल स्तरावयले जे सगळे आसात, मतदारसंघाची समिती, आमचे मोर्चांचे सगळे समिती, त्या भागातले पंच आसतले, हे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ह्या सगळ्या जाणांक त्या वर्कशॉपा भितर आमी आपयतले आणि प्रत्येक मतदारसंघात 3 दिसां भितर हे वर्कशॉप गोंय भरले आमी कंप्लीट करतले. 31 तारखेर आमचे तो हे आसा की आमचे शक्ती केंद्रां जी आसात, म्हणजे 5 बूथ, 4 बूथ, 3 बूथ म्हणून एक शक्ती केंद्र, एकच दीस सगळ्या शक्ती केंद्रांचेर 31 तारखेर आमी पूर्णपणे हे वर्कशॉप जे आसा ते शक्ती केंद्र लेवलचेर करतले, जेणे करून हो प्रोसेस जो आसा नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, मंडल आणि त्यानंतर आमचो बूथ म्हणजे आमचो शक्ती केंद्र अशा पद्दतीन करतले. आणि आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे पहिले मेंबर जातले. 1 किंवा 2 अजून कन्फर्मेशन येवना. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी हे तांकां पयली मेंबर करतले आणि मागीर आमचो जो नंबर आसा मिस कॉल नंबर 880000002024 हो नंबर त्या दिसा रिलीज जातलो आणि त्यामुळे पयले मेंबर आणि त्यामुळे गोंयभर, देशभर सगळे जे आमी आसात आमकां सगळ्यांक परत मेंबरशीप घेवची पडटली. आणि म्हणून हो एकूण प्रोसेस करपाक लागून आमचे सबंद देशभरा भितर असे स्टेट लेवलची वर्कशॉपां आसात. आमचे सगळे मोर्चा जे आसात तेचे कंबायन वर्कशॉप
ते आमी मदीं एक एखादी दीस त्याचे आमी प्लॅन करतले आनी त्यामुळे एकूण सगळ्या जाणांक कशा पद्दतीन मेंबरशीप करप ह्या हातूंतली डिटेलिंग आमी सकयल दितले आनी आमचे पूर्णपणे गोंय भरल्यान जशें 2014 आमी 3,30,000 मेंबरशीप केल्ली आनी त्यामुळे ह्या वेळार सुद्दां प्रत्येकाक आमी सांगिल्लें आसा की मॅक्झिमम मेंबरशीप ही त्या भागा भितर करपाक जाय आनी पयले दीस मॅक्झिमम मेंबरशीप करप हें आमी सगळ्यांनी थारायिल्लें आसा आनी 15 ऑक्टोबर पर्यंत आमकां मेंबरशीप करपाची आसा आनी म्हणून आज आमचें वर्कशॉप आशिल्लें. दुसरो विशय जो तुमच्या समोर आमी दवरूंक सोदता तो 24 तारखेर आमचें नवीन कार्यालय जें आसा भारतीय जनता पार्टीचें कार्यालय आमी नवीन बांदतात तें कदंबा प्लॅट्यूचर तेजें फावंडेशन स्टोन हो 24 तारीख जातलो आनी तो घालपाक लागून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी हे गोंयांत येवपाचे आसात. आमी सकाळीं 11 वरांचेर तो फावंडेशन स्टोन घालतले. पावस असल्या कारणान आमकां थंय वेवस्था करपाक अडचणीची जाता म्हणून एक 100 कार्यकर्ते 100 प्रमुख जे नेते आसात पार्टीचे त्यांच्या उपस्थितीन जो रिलिजियस सेरेमनी जी आसा ही फावंडेशनाची आमी थंय करतले आनी बाकी सगळ्या जाणांक आमी निमंत्रीत केल्या की तांच्यांनी तालिगांव कम्युनिटी हॉलान येवं जाय आनी तालिगांव कम्युनिटी हॉला भितर जे थंय सेरेमनी जातली फावंडेशन स्टोनाची रिलिजियस सेरेमनी ही सगळी पळोवपाक जागा मेळटली आनी मागीर भाशणाचो कार्यक्रम जो आसा तो आमचो तालिगांव कम्युनिटी हॉलान जातलो. म्हणून हे 2 विशय तुमकां सांगपाक जाय आशिल्ले म्हणून आज आमी तुमकां मुद्दाम हांगा आवडे बाबू सध्या तुमचे परत सगळे रिमेंबर जातले न्हू जे आसा ऑलरेडी सो तो तुमचो टार्गेट आसतलो काय म्हणून पयलीं आसा तेजेकून हय डेफिनेटली स्पेसिफीक म्हणजे कशें आसा की गेल्या वेळाचेर 3,30,000 मेंबर आमी 2014 केले दर वर्सी करता मागीर आमी 19 जोडे केले पण ते पयलीं जाल्ले तांकां करूं ना ते नवीन केले पण आतां जो प्रोसेस आसा हाच्या भितर आमी सगळेच मेंबर जातले म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षा पासून प्रधानमंत्री पासून मुख्यमंत्री पार्टीचे सगळे ऑफिस बेरर सगळ्यांकूच आमकां परत म्हणजे म्हज्या घरांत 10 लोक आसा तर 10 लोकांक आमी मेंबर करतले अशा पद्दतीची मेंबरशीप आसतली आनी मेंबरशीप ही फ्री आसतली तिका चार्ज ना. फाटल्या फुटी 5 रुपये कितें घेतलेले पयलीं घेतले पयलीं बरोबर ना सारकें तें तेजे पयलीं 2 रुपया आसताले मागीर ते 5 रुपया मेंबरशीप प्रायमरी मेंबरशीप आशिल्ली पण त्यावेळेस प्रायमरी मेंबरशीप हे वेळाचेर पयशे घेवप ना अशें आसा फ्री आसा फक्त एक्टिव्ह मेंबरशीप जी जातली ती मागीर आमची 100 रुपया चार्ज आसतली. 2019 आणि 2022 जे आमदार काँग्रेसींतल्यान भाजपात आयले तेंचो तुमकां कितलो फायदो जातलो मेंबरशिपी खातीर? कशें मेंबरशीप आमी सगळीच कडेन करता तो फायदो नुकसान तें मागीर पण सगळ्यांकूच मेंबरशीप आमकां करपाक जाय आनी सगळ्या मतदारसंघा भितर आमी सांगिल्लें आसा की सगळ्यांनी पण जे बीजेपी वांगडा जोडले गेले त्या मतदारसंघातले लोक तुमच्या वांगडा जोडले जातले आतां पळय आमची मेंबरशीप जी आसा ही सगळ्यांक आमी करपाक सांगले आनी त्यामुळे सगळे जाण मेंबरशीप करतले सगळ्याच जाणांक मेंबरशीप घेवपाक जाय मंत्री आसत आमदार आसत पार्टीचो पदाधिकारी आसत सगळे जाण मेंबर जातले. खुबशे जाण दुखावलेले आसतले जे पक्ष सोडून गेले तांचे कशें कितें? नाही प्रश्न कसो आसा की भारतीय जनता पार्टीन सगळ्यांनी सांगिल्लें आसा की सगळ्यांनी मेंबरशीप आमची जबाबदारी वचून मेंबरशीप करपाक जाय सांगपाक जाय त्यामुळे आमी त्या हाच्या भागा भितर आमी सगळ्यांनी सांगिल्लें आसा की मेंबरशीप ड्रायव्हा भितर सगळे इनवॉल्व जातले आनी सगळे मेंबरशीपूय करतले. जे तुमचे लिडर्स पार्टी सोडून गेले त्यांच्याकडे तुमचे काही कार्यकर्ते गेले अशा कार्यकर्त्यांक आणि लिडरांक एकत्र हाडपाक तुम्ही किती प्लॅन करतले ह्या टायमार? ह्या सगळ्यां कडेन वयतल्यांनी मेंबरशीप करपाक जाय म्हणून आतां म्हाका समजा म्हज्या भागांत म्हाका सांगलें की ह्या बुथाचेर मेंबर हांव थंय सगळे कडेन वतलो जे आमचे पयलींचे लोक आसात कार्यकर्ते तांकां वचून मेंबरशीप करप ही ओपन मेंबरशीप सगळ्यांक करतले आमी. 700 भितर कितें टार्गेट दवरला? आमी स्पेसिफीक सगळ्या गोंयभर सगळे कडेन करून एक टार्गेट त्यामुळे स्पेसिफीक साश्टीक लागून स्पेशल टार्गेट अशें कांय ना. मिशन सारसेन आमी मिशन केन्नाच करना मिशन गोवा आमचें 2027 आमचे काय चिंता करनाका 2027 भारतीय जनता पार्टी परत एकदा मोठ्या संख्येन निवडून येतली आनी भारतीय जनता पार्टी गोंयच्या लोकांच्या आशिर्वादान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर त्यांच्या सगळ्या कार्याचेर परत एकदा भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्यान मोठी मेजॉरिटी घेवन निवडून येतली. भाजपचे मूळ कार्यकर्ते खूप नाराज आसा पक्षाच्या एकूण कार्यकारिणीचेर म्हणजे कारभाराचेर त्यांचो कितलो वांटो आसतलो अशें दिसता किंवा तांकां कितें मेसेज बी आहा? मूळ मेसेज आमी सगळ्यांक अपील करतात की सगळ्यांनी मेंबरशीप घेवची पार्टीची आनी त्यामुळे आमचोय प्रयत्न आसतलो ते जातले त्या भागा भितर काय आमचोय प्रवास आसतलो आमी सगळे पार्टीचे वेगवेगळ्या मतदारसंघात त्या कार्यकर्त्या बरोबर त्या बुथाचेर हो सगळो प्रयत्न जातलो केंद्रांतल्यान कांय नेते येतले हे सगळे गोष्टी आमी करतले स्पेसिफीक एकाक लागून एक गोष्टी न्ही मेंबरशीप करपाक लागून जे कितें करपाक जाय ते पूर्णपणे सगळे मिळून करतले एकटो न्ही सगळे मिळून करतले.
सर जेपी नड्डांच्या दौऱ्यात सर मिनिस्टराबरोबर वन टू वन किंवा त्यांच्यामुळे बैठक ना कितें आसा ते येवन फक्त आता कार्यालयाचं भूमिपूजनाक त्यामुळे ते आताच इमिजिएटली टायम मेळ्ळो आसत जाल्यार मागीर एक कोर्टी वगैरे जातली पण अदरवायज ते येतले फाउंडेशन सरकारान कदाचित त्यांची कॅबिनेट मिटींग वगैरे असेल तर बेगीन वचचें पडटलें. सर मुख्यमंत्र्यांनी परवा हेड ऑनला एक स्टेटमेंट केलं की विकसित गोव्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदल गरजेचा आहे आणि करणार म्हणून. तर त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पक्षाला काय कल्पना दिली आहे? नाही कसं आहे की मुख्यमंत्र्यांच्या विधानावर मी त्याच्यावर हे करणं हे चुकीचं आहे कारण हा प्रश्न तुम्ही त्यानाच कारण मी पार्टीच्या ह्याच्यातलंच मी तुम्हाला हे 2 विषय सांगितले. आता एखादा विषय मंत्रिमंडळाच्या संदर्भात असेल तर तो आपला अधिकार नाही पण एखादा निर्णय जर त्याने घेतला असेल तर तो डेफिनेटली आम्हाला सांगेल पण अजून त्यांनी तसं सांगितलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर मी का म्हणत भाषा जेव्हा मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात तेव्हा पार्टी प्रेसिडेंट म्हणून तुमची पण काही भूमिका असते त्या आमची भूमिका नसते. आमची भूमिका म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला सांगतात आणि सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर त्या निर्णयावर राहायचं एवढं असतं. जसे मुख्यमंत्र्यांनी म्हटले की विकसित गोव्या खातीर मंत्रिमंडळात बदल जाय तर तुमकां बीन जाय कशें दिसता? हांव म्हज्या फायनली तो सरकार चलयता त्यामुळे काय गोष्टी ताका प्रॅक्टिकल खबर आसतात म्हाका खबर आसा ना त्यामुळे जो निर्णय ते घेतात पण ते एखादो निर्णय घेता आसतना आमचे कडेन विचार सांगतले मागीर आमी तेंच्या बरोबर मागीर तुमकां आमी ब्रीफ करतले. तितून सदान पणजेचे जर पळयलें जाल्यार जे उत्पल पर्रीकर आहा ते अजूनही खंय तरी पक्षापासून पयस आहा ते ह्या ड्रायव्हान खंय तरी तुमी प्रयत्न आसतलो का? आता पळय कशें आसा की वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे आसात त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मेंबरशीप इट इज ओपन आसा न्ही त्यामुळे तातूंत प्रत्येक मतदारसंघा भितर कोण वचून घरा वचून करतले कोण ऑनलायन करतले ऑनलायन न्ही फाल्यां तुजेनूय 8800002024 तुजेनूय मिस कॉल मारून मेंबर जावपाक हरकत ना द मेंबरशीप इज ओपन सगळे जाणांक आसा न्ही इट इज ओपन फॉर ऑल कोणीय जावं शकता. थँक्यू व्हेरी मच धन्यवाद. थँक्यू.